नमस्कार सर्वांना। मी बनवली होती बट्टी। त्यासाठी गव्हाचं पीठ घेतलं, रवा टाकला, त्याच्यामध्ये ओवा, तीळ आणि धने कुटून घेतले, ओवा आणि तीळ टाकले आणि मग थोडंसं तेल घेतलं आणि तेलला मस्त कडकडीत गरम करून टाकलं त्याच्यावर आणि मस्त ते तेल चोळून घ्यायचं मग दोन्ही हातांनी मस्त. आणि पाण्यामध्ये हळद आणि थोडासा खाता सोडा टाकून पीठ भिजवून घ्यायचं. आणि पीठ असं खूप पातळसर नाही करायचं आणि खूप घट्टही नाही करायचं, असं करायचं. आणि आतून तेल लावून थोड्याशा पोकळ ठेवायच्या, मग छान त्या उकडतात. आणि कढईमध्ये पाणी टाकलं आणि मग वाफवून घेतल्या सगळ्या आणि असं चाकूच्या साहाय्याने चेक करायचं झालं की नाही, मस्त वाफवून घ्यायच्या. आणि त्याच्यासोबत खाण्यासाठी वरण बनवता आमच्याकडे, तिखट बनवता. आणि खानदेश भागामध्ये डाळबट्टी बनवता, पण ते फिक्कं वरण बनवता आणि घोटलेल्या वांग्याची भाजी करता. पण आमच्याकडे असे तिखट डाळ बनवतं त्याच्यासोबत. आणि मस्त झणझणीत अशी तिखट डाळ बनवायची. साधं वरण बनवतो तसंच बनवायचं, थोडंसं चिंचा पण घालायच्या त्याच्यामध्ये आणि छान अशी उकळी आणून घ्यायची त्याला वरणाला. आणि वरणाला छान उकळी आली की मग लगेचच मी बट्ट्या तळून घेतल्या. कढईमध्ये तेल टाकलं आणि बट्ट्या ह्या फुल फ्लेमवर तळायच्या आणि मस्त लाल ब्राऊन होईपर्यंत मस्त खुसखुशीत होतात अशा बट्ट्या. आणि मस्त झाल्या बघा, लाल होईपर्यंत मस्त तळून घेतल्या. आणि मला असं मस्त बट्टी चुरून आणि त्याच्यावर मस्त गरम गरम वरण आणि मग साजूक तूप असं खूप आवडतं. असं नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.